मंडई, बेसन लाडू असावेत तर असे गोल गरगरीत, टाळ्याला न चिटकणारे आणि तोंडात टाकताच विरघळणारे. जिथे तुम्हाला 1 ते 1.5 तास लागतो बेसन भाजायला, माझ्या पद्धतीने केले तर फक्त 15 मिनिटात बेसन भाजून तयार होणार, तेही कमी तुपात. सुरुवातीलाच तूप ॲड केलं तर बेसन भाजायला खूप वेळ लागतो. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तुमच्यासाठी खूप साऱ्या ट्रिक्स आहेत, त्यामुळे कमी वेळात कमी तुपात बेसन लाडू बनवून तयार होतील. सर्वप्रथम मी एक जाडबुडाची मोठी कढई घेतली होती. त्यामध्ये 3 ग्लास चना डाळ ॲड केली. मी 2 बॅचमध्ये चना डाळ भाजून घेतली होती. टोटल 6 ग्लास होती आणि वजनीप्रमाणे 1 किलो चना डाळ मी घेतली होती. पूर्ण 1 किलो चना डाळचे मी लाडू बनवले होते. चना डाळ व्यवस्थित भाजून घ्यायची. त्याला असा थोडासा रंग बदलेल तोपर्यंत त्याला मीडियम गॅसवर भाजून घ्यायचं. कंटिन्यू हलवत राहायचं, म्हणजे चना डाळ खाली लागणार नाही, चिटकणार नाही. ही भाजण्याची स्टेप खूप महत्त्वाची आहे. चना डाळ व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अशी व्यवस्थित भाजून झाल्यानंतर आपण ती थंड करायला ठेवायची. एक 10 ते 15 मिनिटानंतर डाळ व्यवस्थित थंड झाल्यावर त्याला गिरणीतून व्यवस्थित दळून आणायचं. पीठ खूप बारीक नाही आणायचं, थोडंसं जाडसर आणायचं. चला तर आता लाडू बनवायला सुरुवात करूयात. सेम जाडबुडाच्या कढईमध्ये मी 2 चमचे साजूक तूप घेतलं होतं. मी जास्त तूप वापरलं नाही आहे, तुम्ही बघू शकता. त्यानंतर मी 3 ग्लास बेसन जे आपण दळून आणलं होतं ते ॲड केलं होतं. मी 2 बॅचमध्ये बेसन भाजून घेतलं होतं, कारण की एकदाच ह्या कढईमध्ये एवढं 6 ग्लास बेसन बसलं नसतं आणि व्यवस्थित भाजूनही नसतं झालं. बेसन भाजण्यासाठी मी खूप कमी तूप वापरलं, कारण बेसन व्यवस्थित आणि लवकर भाजून तयार होतं. जर तुम्ही खूप तूप ॲड केलं तर बेसन भाजायला खूप जास्त वेळ लागतो. ह्या स्टेपमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की बेसन व्यवस्थित रंग बदलेपर्यंत भाजून तयार झालं पाहिजे. तुम्ही व्हिडिओत बघू शकता, बेसनचा रंग पूर्णपणे चेंज झालेला आहे. ही ट्रिक तुम्ही नक्की लक्षात ठेवा. कमी तुपामध्ये बेसन भाजून घ्यायचं, असं परफेक्ट. तुम्ही व्हिडिओत बघू शकता की कलर कसा छान चेंज झाला आहे आणि वासही खूप खमंग असा येतो. प्लेटमध्ये मी आपलं बेसन घेतले आणि चमच्यामध्ये आपण भाजलेलं बेसन. तुम्ही डिफरन्स बघू शकता. बेसन भाजून रेडी आहे. 2 बॅचमध्ये आपलं 6 ग्लास बेसन म्हणजे 1 किलो बेसन पीठ भाजून तयार होतं. मी एका टोपलीमध्ये त्याला काढून ठेवलं. 6 ग्लासाला 3 ग्लास पिठी साखर लागेल, म्हणजे 2 ग्लास बेसन मागे 1 ग्लास पिठी साखर आणि 1.5 कप साजूक तूप. हे तूप मी मेल्ट करून घेतलं आहे. तूप गरम असण्याची बिलकुलही गरज नाही आहे. नंतर मी त्या टोपल्यामध्ये थोडं थोडं करून आपली पिठी साखर ॲड केली आणि बेसनमध्ये त्याला व्यवस्थित हाताने मिक्स करून घेतलं. हे लाडू बनवताना हातानेच बेसनामध्ये आपण पिठी साखर मिक्स केली पाहिजे. चमच्याने मिक्स केली तर ती इव्हनली सर्व ठिकाणी व्यवस्थित लागत नाही. अशा प्रकारे हाताने चोळून चोळून मी पिठी साखर पूर्ण बेसनमध्ये मिक्स करून घेतली. पिठी साखर मिक्स करताना काळजी घ्यायची की फक्त एकाच हाताने पिठी साखर मिक्स नाही करायची. अशा प्रकारे दोन्ही हाताने व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे असं चोळून चोळून पिठी साखर ही पूर्ण बेसनाला लावली पाहिजे. एकाच हाताने जर आपण केलं तर त्याचे गोळे बनू शकतात आणि लाडू बनवताना साखर इव्हनली आपल्या टेस्टमध्ये येणार नाही. साखर व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर मी जे 1.5 कप साजूक तूप घेतलं होतं ते थोडं थोडं करून ॲड केलं. थोडं ॲड केल्यानंतर त्याला व्यवस्थित बेसन पिठामध्ये मिक्स करून घेतलं आणि परत लागेल तसं थोडं थोडं ॲड करून लाडू वळेल तोपर्यंत त्याला ॲड करत गेले. मला संपूर्ण 1.5 कप साजूक तूप लागलं होतं 1 किलो बेसन, म्हणजेच टोटल 6 ग्लास बेसनसाठी. ही ट्रिक तुम्ही नक्की लक्षात ठेवा. नंतर तूप ॲड केल्यामुळे हे बेसन लाडू तुमच्या टाळेला चिटकणार नाहीत आणि सर्वात महत्त्वाचं, कमी वेळेमध्ये तुमचं सुरुवातीला बेसनही भाजून निघेल. बेसन लाडूच्या आकाराचं वळायला लागलं की त्याचे छानसे लाडू बनवून घ्या. गोल गरगरीत किंवा आपल्याला आवडतील त्या शेपचे आपण बनवू शकतो. आणि त्यानंतर त्याच्यावर ड्रायफ्रूट लावणं हे कम्प्लिटली ऑप्शनल आहे. मी काजू लावले होते. कोणी पिस्ता, मनुके, बेदाणे आपल्या आवडीनुसार आपण लावू शकतो. व्हिडिओत बघू शकता किती दाणेदार असे लाडू बनवून तयार होते. 1 किलो चना डाळ मागे माझे टोटल 55 लाडू बनवून तयार होते. ह्या मीडियम साईजमध्ये मी सर्व लाडू बनवून घेतले होते. तुम्ही ह्या दिवाळीला ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.